नितेश राणेंना धाराशिवचा पालकमंत्री करा अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। 2 दिवसांपूर्वी नितेश राणे धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती होते आणि यावेळेला उबाटाचे खासदार आणि आमदार किरकिर करत असतील तर अधूनमधून मला बोलवा, मी त्यांचं काय ते बघतो असं म्हणत खासदार आणि आमदारांना आव्हान दिलेलं होतं। ओमराजे निंबाळकरांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आम्ही जनतेच्या प्रश्नाला घेऊन किरकिर करणारच, मुख्यमंत्र्यांनी त्यांना धाराशिवचं पालकमंत्रीपद द्यावं आणि आमचं खरंच सामना होऊ द्यावा असं आव्हान त्यांनी भाजप आणि नितेश राणेंना दिलंय। बाकीचे जे काही उभाटायचे कोण आमदार आणि कोण खासदार ते जास्त किरकिर करत असतील तर कुलकर्णी साहेब मध्ये मध्ये बोलवा। आपण काही 100% मंत्री सारखे वागत नाही, तुम्हालाही माहिती आहे। आपल्याला प्रॉब्लेम आहे तो आपल्यामध्ये, साहेबांना आठवण करून द्यायला लागते, अरे नितेश तू आता मंत्री झालाय। पण शेवटी आपल्याला माहिती आहे की ज्याला जे भाषेमध्ये समजतं ती भाषेमध्ये उत्तर द्यायला पाहिजे, नाहीतर ती काही भाषा चालणार नाही। जाब आम्ही सरकारला विचारल्याच्या नंतर जर याला कोणी किरकिर म्हणत असेल तर ही किरकिर आम्ही रोजच करणार आहेत। आणि मी कालच त्यांना विनंती केली की बाबा ही किरकिर तुम्हाला परत त्याला येऊन उत्तर देण्यापेक्षा किंवा तुमचं जे काय कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे आमची किरकिर संपवण्याचं ते करण्यासाठी माझं तर मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की तुम्ही त्यांना पालकमंत्री म्हणूनच धाराशिवचं जर पाठवता आलं तर पाठवून द्या। तर नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगलेली होती। सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसला हे सगळ्यांनी लक्षात ठेवा असं वक्तव्य नितेश राणेंनी केलेलं होतं। मात्र त्यानंतर आता नारायण राणे यांनीच त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या वक्तव्यावरती भाष्य करत शिलक्या शब्दामध्ये टीका केली आहे। मुख्यमंत्र्यांना बाप म्हणणे चुकीचं असून मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो, मी सुद्धा मुख्यमंत्री राहिलोय, तसंच नितेश राणेंसोबत मी या विषयावर बोललो आणि त्यांना समज दिली असल्याचं नारायण राणे यांनी स्पष्ट केलंय। देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे, 4 दिवसाची चांदणी आहे। नाही बोलणं झालं, बाप म्हणणं चुकीचं आहे, मी त्याला याबद्दल बोललेलो आहे। कोणाचं शेवटी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं मला साहेब बनवू नका, मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा, तीच समज मी नितेशला दिलेली आहे। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। राज्य सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। मंगळवारी सरकारने मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगर परिषद, नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केलेले आहेत। यानुसार मुंबई महानगरपालिका आयुक्त हे प्रभाग रचना करणार आहेत। मुंबईमध्ये 227 प्रभाग निश्चित करण्यात आलेले असून एक प्रभाग पद्धत असणार आहे। लोकसंख्येच्या आधाराने ही प्रभाग रचना केली जाते, त्यामुळे 27 महानगरपालिकांसाठी प्रभाग रचना प्रक्रिया गतिमान होईल। महानगरपालिकांमध्ये प्रभागांची संख्या ठरवताना सर्व प्रभाग 4 सदस्यांचे करायचे, तर नगरपालिकेतील प्रभाग 2 सदस्यांचे असणार आहेत। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचे अधिकार हे मुख्याधिकारी यांच्याकडे असतील। स्तरावरच तो निर्णय त्यांनी करायचा असतो। म्हणजे मुंबई असेल, आमची अहिल्यानगर महानगरपालिका असेल, पुणे असेल, भौगोलिक स्थिती काय आहे त्यांना जास्त माहिती आहे। मला वाटतं तो प्रश्न तसं काही फार जटिल नाही आहे। गुणरचना करण्यासंदर्भात ही नित्याचीच प्रक्रिया दर निवडणुकीत आपण करत असतो। सगळे जसेच्या तसेच राहतील, मुंबईची रचना जशी तशीच राहील। ज्या ज्या महापालिकेच्या भौगोलिक सीमा बदलल्या असतील तिथले वॉर्ड बदलतील, ज्या ज्या भौगोलिक सीमा बदललेल्याच नसतील तिथले वॉर्ड काय बदलतील असं मला वाटत नाही, बदलणारच नाही। परदेश दौऱ्यावरून परतल्यावर खासदार श्रीकांत शिंदेंनी शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे। दरम्यान पंतप्रधानांसोबत 1 तास चर्चा झाल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली। पंतप्रधान मोदींनी शिष्टमंडळातील खासदारांसोबत चर्चा करत सर्व गोष्टी बारकाईने जाणून घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे।
जगभरात मोदीजींचा प्रभाव पाहायला मिळत असल्याची भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. तर शिष्टमंडळातील काही खासदार श्रीकांत शिंदेंना भाऊ म्हणत होते, याचा सुद्धा उल्लेख मोदीजींना केला अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची भेट काल सगळ्यांबरोबर झाली. सगळ्या खासदारांबरोबर एक अनौपचारिक अशी चर्चा 1 तास किमान त्यांच्या निवासस्थानी झाली आणि प्रत्येकाला त्यांनी पुरेसा वेळ जो आहे प्रत्येक खासदाराला वेळ दिला. प्रत्येकाकडून जाणून घेतलं त्यांनी. प्रत्येक टेबलवरती जात होते, त्यांच्याशी बोलत होते आणि प्रत्येकाचा अनुभव काय होता त्या पर्टिक्युलर देशाबद्दलचा, ह्या सगळ्या गोष्टी एकदम मायन्युटली समजून घेण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला.